एकीकडे सातारा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा नाहीये असा दावा प्रशासनाकडून केला जातोय, तरी परिस्थिती मात्र नेमकी उलट असल्याचं चित्र आहे। घरगुती गॅसचा मुबलक साठा असल्याचं प्रशासन सांगत असतानाच गॅस एजन्सी समोर मात्र ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा आहेत। साताऱ्यातल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। तर गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय। सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळतात। त्यामुळे अमरावतीत पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। अमरावतीच्या अंबादेवी रोडवरील देशमुख गॅस एजन्सीमध्ये 4 ते 5 पोलिसांच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची एजन्सी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण झालं। गॅस तुटवडा असल्यानं नागरिक स्वतः सिलेंडर गॅस एजन्सीकडे येत आहेत। गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लावत नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। आता जाऊया नागपूरमध्ये। नागपूरमधील ताजबाग परिसरामध्ये सिलेंडरसाठी लोकांनी गर्दी केली। सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक एलपीजी सिलेंडर करता रांगेमध्ये उभे आहेत। घरगुती गॅसचा तुटवडा नाहीये, तरीही युद्धजन्य स्थितीमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे। नोटबंदीनंतर परत एकदा सरकारने नागरिकांना रांगेत उभं केलं असा आरोप काँग्रेसने केलाय। ह्या ताजबाग परिसरामध्ये इथे जे गॅस गोडाऊन आहे आणि आपण बघू शकता की ह्या गॅस गोडाऊनमध्ये सकाळी 7 वाजतापासून आज भरमध्ये लोक इथे पूर्ण रांगेत लागलेलं आहे। ह्या प्रशासनाने जे दरवाढ केलेली आहे आणि ह्या प्रशासनाने जो भ्रम पसरवलेला आहे, आताच आम्ही इथे विचारणा करण्यात आली की जोपर्यंत त्याला OTP मिळणार नाही तोपर्यंत सिलेंडर मिळणार नाही। युद्धाचे परिणाम आता ग्रामीण भागात देखील पाहायला मिळत आहेत। इंधनाच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात बारामतीतल्या गॅस वितरण केंद्रावर लोकांच्या रांगा आहेत। गॅस गाडी घरी येत नसल्यानं लोकांना रांगेत थांबावं लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे। तर भारतात आणि महाराष्ट्रात या युद्धाचे परिणाम जाणवत आहेत। विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज भागात गॅससाठी गर्दी झाली। हायटेक महाविद्यालयाजवळील गॅस एजन्सीवर प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर जळगावमध्ये एलपीजी गॅस पंपावर रिक्षात गॅस भरण्याकरता रिक्षाच्या मोठ्या रांगा लागल्यात। जळगाव शहरातील इच्छादेवी चौक परिसरात असलेल्या एलपीजी गॅस पंपवर चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। 3 ते 4 तास रिक्षा चालक रिक्षा रांगेत घेऊन उभे आहेत। तर रिक्षा चालकांच्या गर्दीमुळे एलपीजी गॅस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची देखील मोठी तारांबळ पाहायला मिळते। घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल झालाय। पंढरपूर शहरातल्या सांगोला नाका येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅस हा रिक्षात भरून विक्री केली जात होती। जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त करण्यात आल्या। गणेश बोरीकर यांच्या विरोधात पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर त्याला गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीचा शोध भरारी पथक घेत आहे। अवैध पद्धतीने गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर देखील अशाच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। तर युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगडमध्ये नागरिक पहाटेपासूनच गॅस वितरण कार्यालयात भली मोठी रांग लावून गॅस सिलेंडर करता उभे आहेत। ग्रामीण भागातल्या नागरिकांनी रिकामी सिलेंडर्स घेऊन वितरकांच्या दुकानापुढे रांगा लावल्यात। गॅस वितरक एजन्सीकडनं मात्र अजिबात घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे। तर आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम एलपीजी दरातही पाहायला मिळतोय। एलपीजीचे दर आता 94 रुपये 95 पैसे इतके झालेले आहेत। मागच्या 7 दिवसात एलपीजीच्या दरात एकूण 38 रुपये 41 पैशांची वाढ झाली आहे। एलपीजीचे दर पुन्हा एकदा 5 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत। त्यामुळे ऑटो चालकांनी वाहनात एलपीजी ऐवजी आता पेट्रोल भरायला सुरुवात केली आहे। नागपूरमध्ये आज परत वाहनांमध्ये वापरणाऱ्या एलपीजीचे दर हे 4 रुपयाने वाढलेले आपण बघू शकतो की आज नागपूरमध्ये एलपीजीचे दर आहे ते 94 रुपये
95 पैसे प्रति लिटर आहे। त्यामुळे याचा मोठा फटका ऑटो चालक असेल किंवा LPG वापरणारे वाहन चालक यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून मागच्या जर का एक आठवड्याचा जर का विचार करायचा झाला तर रोज सातत्याने दर वाढत आहे आणि ही एक आठवड्याची दरवाढ जवळपास 38 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आजचे दर आपल्याला 94.95 पैसे पाहायला मिळत आहे। आम्हाला शाळेच्या मुलावर गॅसनी पडवतच नाही, पेट्रोल जर गॅसनी आता म्हणजे रेट वाढल्यामुळे आम्ही गॅस असं वाटत आहे का पेट्रोल टाकावे म्हणून, कारण 95 रुपये गॅस झाली आहे आणि 100 रुपये पेट्रोल आहे। तर आता आम्ही गॅस सोडून दिला आहे, आजपासून पेट्रोल टाकणार आहोत। काका तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काही परवडते का? नाही आम्ही पेट्रोल टाकणार आहोत बा आता, गॅस नाही परवडत। का बरं? बाबा एवढं 95 झालं ना। भरपूर फटका बसतो साहेब, आमच्या लेकरांचं शिक्षण ह्याच ऑटो याच्या व्यवसायामुळे होतो। आमच्या घरचा खर्च, एक महाग गॅस झाल्यामुळे आमच्या उदरनिर्वाह कमी झालेला आहे साहेब। आणि LPG शिवाय ते ऑटो चालू शकत नाही, अशा द्विधा परिस्थितीमध्ये सध्या तरी नागपूरचे ऑटो चालक अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। सांगली शहरामध्ये केवळ एकाच पंपावर LPG गॅसचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे पंपावर गॅस भरण्याकरता रिक्षा चालकांनी गर्दी केली। दुसरीकडे 8 दिवसात LPG गॅसचे दर जवळपास 25 रुपयांनी वाढले, त्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक झळ सोसावी लागते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सुमारे 3000 रिक्षा या CNGवर चालतात। मात्र सध्या गॅसचा पुरवठा कमी होत असल्याने रिक्षा चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर ठिकठिकाणी या रांगा ज्या आहेत त्या बघायला मिळतात, त्यामुळे राज्यभरामध्ये LPG असेल किंवा घरगुती गॅस असेल, ठिकठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी ही पाहायला मिळते। मग ती एजन्सी असेल, पेट्रोल पंप असेल, वेगवेगळ्या ठिकाणी या रांगा पाहायला मिळतात। ही सांगलीमधली दृश्य आपल्या समोर आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।